स्मार्ट अहमदनगर न्यूज। जामखेड तालुक्यातील बावी येथे शेतकऱ्यांच्या घरात चोरी। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे। ग्रामीण भागात निर्माण झाले भीतीचे वातावरण। सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा 72,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने केला लंपास। जामखेड तालुक्यातील बावी येथे शेतकऱ्यांच्या घरात चोरी करत अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 72,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। या घटनेमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जामखेड पोलीस स्टेशन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की जामखेड तालुक्यातील बावी येथील शेतकरी अभिजित भास्कर निकम व 29 वर्षे हे काल दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व लोकांसह जेवण करत घरात तर त्यांचे आई वडील घराचे पडवीत झोपले होते व फिर्यादी अभिजित भास्कर निकम बेडरूम मध्ये झोपले होते। मात्र 12 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या आई आशाबाई यांनी त्यांना उठवले व म्हणाले की घरात कोणीतरी प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट व किचन मधील धान्याच्या डब्याची उचकापाचक केली आहे। तेव्हा फिर्यादी यांनी आपल्या पत्नीसह हॉल व किचन मध्ये जाऊन पाहिले असता साहित्यांची उचकापाचक केलेले दिसले। तसेच किचन मधील तांदूळाच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने ठेवलेले पाकिट पाहिले असता ते मिळून आले नाही। तसेच त्याच डब्यात 10,000 रुपये रोख रक्कम ठेवलेली मिळून आली नाही। तेव्हा घरातील सर्व लोकांनी सोन्याचे दागिने ठेवलेले पाकिट व रोख रकमेचा घरात इतर ठिकाणी शोध घेतला असता ते मिळून आले नाही। या घटनेत चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने व रोख रकमेचे वर्णन खालील प्रमाणे आहे। 62,500 रुपये रकमेचे 25 ग्रॅम वजनाचे जुन्या वापराचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये गंठण, बोरमाळ, कानातील जुबे व 10,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून अज्ञात चोरटे प्रसार झाले आहेत। तसेच याबाबत फिर्यादी अभिजित भास्कर निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच बावी येथे अभिमान मोहन पवार यांच्यासह घरात चोरी झाली असल्याचे समजते। तसेच या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे हे करीत आहेत।